गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय। समर्थ सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय। सियावर रामचंद्र की जय। रामं शरणं प्रपद्ये रम्यं भक्ति परायणं रामानन्दं गुरु वन्दे। गुरु मम जीवनम्। गजाननं कृपासिन्धु काडसिद्धेशं ज्ञानविग्रहम्। एते सर्वे मम नाथ नित्यं हृदये संस्थितः। तेषां पादारविन्देषु मम चित्तं निविशते। न मे स्वात्मा न मे कर्ता सर्वं ते चरणार्पितम्। कृपावंत माझा सद्गुरु काडसिद्ध। कृपावंत माझा सद्गुरु काडसिद्ध। अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला। कृपावंत माझा सद्गुरु काडसिद्ध। कृपावंत माझा सद्गुरु काडसिद्ध। अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला। कृपावंत माझा सद्गुरु काडसिद्ध। कृपावंत माझा
सद्गुरु काळ सिद्ध अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला कृपावंत माझा सद्गुरु काळ सिद्ध कृपावंत माझा सद्गुरु काळ सिद्ध अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला स्वधर्माची खूण दावनी मज त्याने स्वधर्माची खूण दावनी मज त्याने स्वधर्माची खूण दावणी मज त्याने स्वधर्माची खूण दावणी मज त्याने सोहम मंत्रकानी सांगितला सोहम मंत्रकानी सांगितला सोहम मंत्रकानी सांगितला कृपावंत माझा सद्गुरु काळ सिद्ध कृपावंत माझा सद्गुरु काळ सिद्ध अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला ठाईची लाविली अखंड समाधी ठाईची लाविली अखंड समाधी आईची लाविली अखंड समाधी आईची लाविली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची संपली उपाधी अविद्येची संपली उपाधी अविद्येची कृपावंत माझा सद्गुरु काळ सिद्ध कृपावंत माझा सद्गुरु काळ सिद्ध अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला अनुग्रहित केले तेणे मला नरेंद्र म्हणे ईश अणुरेणुत आहे 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 हो नरेंद्र म्हणे ईश अणुरेणुत
संसार तो झाला मोक्षमय मोक्षमय संसार तो झाला मोक्षमय मोक्षमय संसार तो झाला मोक्षमय कृपावंत माझा सद्गुरु काळ सिद्ध कृपावंत माझा सद्गुरु काळ सिद्ध अनुग्रहित केले तेने मला अनुग्रहित केले तेने मला अनुग्रहित केले तेने मला. नरेंद्र म्हणे ईश अणुरेणुत आहे. संसार तो झाला मोक्षमय. ज्या गुरूंच्या कृपेने हा भवसागर रूपी संसार मोक्षमय झाला, अशा सद्गुरू काडसिद्धेश्वरांच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो आणि अशा सद्गुरूंना मी म्हणेन, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृश्यम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जे सद्गुरु साक्षात ब्रह्मस्वरूप आहेत, परम सुखाचे मूळ आहेत, ज्ञानाची मूर्ती आहेत, जे सुखदुःख लाभ हानी मान अपमान अशा समस्त द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, जे आकाशाप्रमाणे सर्व व्यापी आहेत, जे नित्य आहेत, निर्मळ आहेत, अचल आहेत, जे प्रत्येकाच्या अंतःकरणात विचाराने साक्ष आहेत. रज तम आणि सत्व या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेत. अशा परमपूजनीय सद्गुरु तत्वाला मी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कोटी कोटी प्रणाम करतो. आजचा दिवस सामान्य दिवस नाही आहे. आजची पौर्णिमा सामान्य पौर्णिमा नाही आहे. आज आकाशामध्ये चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण होऊन प्रकटलेला आहे. त्याचप्रमाणे मानवी जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून अंतःकरणामध्ये ज्ञानाचा पूर्ण चंद्र उदयास येण्याचा हा दिवस आहे. आज व्यास पौर्णिमा. सनातन गुरु शिष्य परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मंगलमय दिवस आहे. आपल्या जीवनातील अज्ञान, अहंकार, विकार आणि भ्रम यांचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करून सद्गुरूंनी दाखवलेल्या ज्ञान मार्गावर नव्या संकल्पाने वाटचाल सुरू करण्याचा हा आजचा परम पावन दिवस आहे. आपल्या दुर्गुणांचा परिहार करण्याचा हा गुरुपौर्णिमा दिवस आहे. आज नुसतं गुरुचरणावर मस्तक ठेवलं म्हणजे गुरुपौर्णिमा साजरी नाही झाली. गुरुवचनांपुढे, गुरु आज्ञेपुढे आपला अहंकार आपण विसर्जित केला तरी ही गुरुपौर्णिमा आहे. चरणावर फुलं सोपवणं, वाहनं सोपं असतं, पण स्वतःच्या मनातील वाईट विचार, चुकीच्या सवयी
स्वार्थी वृत्ती गुरुचरणी अर्पण करणे ही खरी साधना आहे. गुरुपौर्णिमेचा उत्सव हा कोण्या व्यक्तीचा उत्सव नाही, तो शाश्वत गुरुतत्वाचा उत्सव आहे. व्यक्तीचा देह काळाच्या अधीन असतो, परंतु गुरुतत्व काळाच्या पलीकडे असते. देह बदलतो, काळ बदलतो, समाजही बदलतो, परंतु जीवाला अज्ञानातून ज्ञानाकडे आणि असत्याकडून सत्याकडे आणि जो मृत्यूच्या भयातून अमृताकडे नेतो ते गुरुतत्व कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही. हे अनादी कालापासून सर्व सुरू आहे. हा जो प्रवास आहे हा शिष्य एकट्याने पूर्ण करू शकत नाही. मार्ग माहीत नसताना पाऊल टाकले तर मनुष्य भरकटू शकतो. म्हणून असत्य सत्य यातील भेद समजावून सांगतो. जो अज्ञानाच्या अंधकारापासून दूर करतो, जो आपला देह नश्वर आहे तरी त्या देहामध्ये असलेला आत्मा अमर आहे, याची जो अनुभूती देतो तो सद्गुरू. ते सद्गुरु तत्व आणि हे गुरुतत्व वेद कालापासून उगम पावलेलं आहे. आजच आपण फक्त ही पौर्णिमा साजरी करायला आलेलं नाही. हे वेद कालापासून परंपरा आहे. सनातन धर्मामध्ये गुरु शिष्य परंपरा कोणत्याही एका व्यक्तीपासून किंवा एका विशिष्ट कालखंडापासून सुरू झालेलं नाही. या परंपरेचं मूळ आहे वेदांमध्ये. वेद म्हणजे मानवी जीवनाला सत्याच्या दिशेने घेऊन जाणारा एक अनादी ज्ञान प्रवाह आहे. वेद वेद हा शब्द विद या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. विद म्हणजे काय? तर विद म्हणजे जाणणे. कोणाला जाणायचं आहे? तर केवळ बाह्य जगाला जाणलं की हा लबाड आहे, धूर्त आहे, हा सज्जन आहे, दुर्जन आहे, म्हणजे आपल्याला ज्ञान झालं असं नाही. वेद सांगता जोपर्यंत आपण स्वतःला जाणत नाही, आपण कोण आहोत, हा देह म्हणजेच मी आहे का, मनामध्ये येणारे जे विचार आहेत ते विचार म्हणजे मी का, जन्मापूर्वी मी कोण होतो आणि मृत्यूनंतर काय होणार आहे, परमात्मा कोण आहे, जीव आणि परमात्मा यांचं नातं काय आहे, एकंदर जीवनाचं अंतिम ध्येय तरी काय, या प्रश्नाची उत्तरं देणारे ज्ञान म्हणजे वेद. ऋग्वेदामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रार्थना आहे. आनो भद्रा क्रतौ यंतु विश्वतः. याचा अर्थ असा आहे की विश्वाच्या सर्व दिशांनी कल्याणकारी आणि उदात्त विचार आमच्याकडे येऊ देत. सनातन धर्माची दृष्टी संकुचित नाही. मगाशी मी स्टेजवर पण बोललो, कारण आपल्या स्टेजवर वेगळ्या पक्षाचे जे विधानसभेमध्ये एकदम हातगाईवर आलेले, पण या सनातनमध्ये इतकी मोठी ताकद आहे की ते या व्यासपीठावर
सगळं वैर विसरून एकमेकांच्या गळा भेटी घेत होते आणि जसे काही अनंत जन्मीचे या जीवीचं त्या जीवी घालावं अशा प्रकारे सगळं संभाषण तुम्ही ऐकत होतात. तर ही किमया आमच्या या सनातनमध्ये आहे. ही जी सनातन दृष्टी आहे यामध्ये आहे. सनातन धर्म कधीच किंवा सनातन धर्माची दृष्टी कधीच संकुचित नव्हती. हा माझा हा तुझा असं कधीच नव्हते. खरा जो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असा हा सनातन धर्म. तो कोणता विचार विनाशकारी करत नाही. आपल्यामध्ये विवेक जागृत करण्यासाठी तो जो विवेक आहे आपल्यामध्ये की अरे तुम्ही सर्वजण जरी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये एकमेकांचे दुश्मन म्हणून उभे असाल तरी तुम्ही सनातनी आहात. असा ही लोकशाही आहे. विचार प्रवाह वेगळा असू शकतात. मी सनातन पंथ शास्त्र ग्रंथ यासाठीच लिहिलाय. शिया आणि सुन्नींमध्ये इतकं कट्टर दुश्मनी आहे, एकमेकांमधून धूर पण जात नाही. परंतु आपल्या सनातन धर्माचं हे वैशिष्ट्य आहे आणि याचे सगळे उपकार जे आहेत ते आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचे. शैव, शाक्त, गाणपत्य, सौर आणि वैष्णव हे पाचही उपासना मार्ग वेगवेगळे असल्याने यांच्या देवता जरी वेगवेगळ्या असल्या तरी आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी त्यांना एका साधना पीठावर पंचायताच्या स्वरूपामध्ये, पंचायतनाच्या स्वरूपामध्ये बसवलं. आणि त्यामुळे हिंदूंमध्ये शैव आणि वैष्णव दुश्मनी नाही. वेदांपासून चाललेलं ज्ञान आचार्य कसं आपल्यापर्यंत पोचवतात, नाहीतर एवढ्यात शैव आणि वैष्णवांचे अनेक मुद्दे आपल्याला दिसले असते. तर हे जे सनातनी विचार आणि आपल्यामध्ये जो अविवेक असतो तो अविवेक घालून विवेक जागृत करण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. वेद काळामध्ये शिक्षण केवळ माहितीचं साधन नव्हतं. त्या काळामध्ये शिक्षणात व्यक्तिमत्वाचे संस्कार असायचे. शिष्य गुरुच्या गुरुकुलामध्ये राहायचे, गुरूंच्या सान्निध्यात राहायचे. तिथे गुरु त्यांना केवळ मंत्र, शास्त्र, गणित, धनुर्विद्या किंवा राज्यकारभार कसा सांभाळायचा एवढंच शिकवायचे नाही. त्याने सत्य बोललं पाहिजे. जे आज आपल्या संप्रदायाची ती नीव आहे. नेहमी सत्य बोललं पाहिजे, संयम पाळला पाहिजे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, अतिथींचा सन्मान केला पाहिजे, माता पित्यांची सेवा केली पाहिजे आणि समाजाप्रती कर्तव्य निभावली पाहिजेत. म्हणूनच ना आपले 42 उपक्रम आहेत. ते आपण झाडं लावली, काही जणांच्या मनात त्याचा विचार येऊ शकतो, परंतु आम्ही सांगितलं की जगाला प्रेम अर्पावे. ती झाडं जरी आमच्यासाठी उपयोगी नसली तरी सुद्धा समाजामधील अनेक जीवनसाखळी उभी राहते. लक्षात घ्या, ती झाडं आले की पक्ष्यांची घरटी येणार, पक्षी आले की बाकीची जी निसर्ग साखळी आहे ती तयार होणार आणि आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळणार, वातावरणातलं कार्बन डायऑक्साईड कमी होणार. आणि ही गुरु आज्ञा तुम्ही प्रमाण मानलं आणि 15 दिवसात छप्पर फाडके कार्य करून दाखवलं. तुम्हाला आमचं प्रेम बघायचं, प्रेम बघायचं आहे. मला त्यावेळी हनुमंतरायाचा तुम्ही आठवलेत. मग माझ्यासमोर हे सगळे हनुमंतराया बसलेत असं वाटायला लागलं, कारण सीतामाईनं कपाळाला कुंकू लावलं
हनुमंतरायाने विचारलं, माता हे काय लावलात तुम्ही? ती म्हणाली, अरे आपल्या स्वामींचं आयुष्य वाढण्यासाठी ते मी लावलेलं आहे. ते गेले आणि शेंदुरामध्ये फासूनच आले. सीतामाईने म्हटलं, काय? त्या सीतामाई म्हणाली, एवढा जर स्वामीवर प्रेम करतो, स्वामी कुठं आहे? टरकन छाती पाडल्यानं दाखल, हे बघा इथे स्वामी आहे. तसा प्रकार तुम्ही केलात. आणि त्या प्रसंगानं मला तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये हनुमंतराय दिसले. अरे 15 दिवसात 6,18,009 झाडं लावणं सोपी गोष्ट नाहीये. अशा सेवेमुळेच तुमच्या जीवनाला सुगंध येऊ लागलेला आहे. संप्रदायाचा सुगंध सर्वत्र दरवळू लागलेला आहे. कारण समाजाप्रती कर्तव्य निभावणं हे सुद्धा प्राचीन काली शिकवलं जायचं, जे आजच्या शाळा कॉलेजमध्ये नाही. इंग्रज आले आणि त्यांना अनेक वर्ष राज्य करायचं होतं म्हणून गुरुकुल पद्धत त्यांनी मोडीत काढून टाकली. इंग्रजांच्या काळामध्ये गुरुकुल पद्धत मोडीत निघाली. तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, आचार्य आपल्या शिष्याला ज्यावेळी दीक्षा द्यायचे त्यावेळी ते सांगायचे, सत्यवद धर्मचर स्वाध्यायानं मा प्रमदः मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. म्हणजे सत्य बोल, धर्माचं आचरण कर, स्वाध्यायामध्ये प्रमाद करू नकोस, म्हणजे स्वाध्याय चुकवू नकोस. म्हणजे स्वाध्याय तुझा काय? सेवा, साधना आणि आचरण हा तुझा स्वाध्याय आहे. म्हणजे आचरण कधी सोडू नकोस. स्वाध्याय म्हणजे अभ्यास, स्वतः करायचा अभ्यास. तुझं आचरण सोडू नकोस. स्वप्नात सुद्धा कुणाला वाईट चिंतणार नाही, हा तुझा अभ्यास आहे, हे तुझं आचरण आहे. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, हे तुझं आचरण आहे. ते कधी सोडू नकोस. अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये प्रमाद करू नकोस. मातेला देव मान, पित्याला देव मान, आचार्यांना देव मान आणि अतिथीला सुद्धा देव मान. वेद काळामध्ये गुरुकुलातून बाहेर पडताना त्या शिष्याच्या अंतःकरणात जीवनाची जबाबदारी दिली जात असे. आजच्या काळामध्ये काय दिलं होतं? सर्टिफिकेट दिलं जातं, ए ग्रेड की बी ग्रेड. आणि ज्या शिक्षणाचा जीवनात काही उपयोग नाही आहे, व्यावहारिक जीवन जगण्यासाठी काहीच उपयोग नाही, ते शिकवलं जातं. ए इंटू बी इज इक्वल टू ए बी. ते काय येणार ए बी? आम्हाला कशाला पाहिजे तिकडे? ज्या शिक्षणाचा उपयोग माणूस म्हणून जगण्यासाठी उपयोगी होणार, ते गुरुकुलातलं शिक्षण बंद झालं. ज्ञानाचा आता उपयोग स्वतःच्या उपजीविकेसाठी झालेला आहे. गुरुकुलामध्ये शिष्य किती श्रीमंत घरातला असो, त्याच्याकडे किती संपत्ती आहे, त्याचा समाजामध्ये काय स्थान आहे, यापेक्षा त्याची जिज्ञासा, त्याचा विनय, त्याची सेवा आणि त्याची पात्रता पाहिली जाते. म्हणून ती माधुकरी आहे. तुम्ही डॉक्टर आहात की वकील आहात हे महत्वाचं नाही आहे. तुमच्यामध्ये सेवाभाव आहे का? तुमच्यामध्ये जी लीनता पाहिजे, विनय पाहिजे, तो आहे का? कारण या गोष्टी शिष्याची खरी ओळख आहे. त्याच्या जन्माचं नव्हे, तर तो कोणत्या धर्मातला आहे, कुठल्या जातीचा आहे, त्यापेक्षा त्याच्यात गुण कोणते आहेत त्याच्यावर तो शिष्य उत्तम की पटशिष्य की सत्शिष्य ठरायचा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे गुरु भेटतात आणि ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान देतात. परंतु सद्गुरू
त्या जीवाला आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. गुरु आपल्या जीवनामध्ये जो अंधकार आहे तो अंधकार घालवण्यासाठी आत्मज्ञानाचा दीप लावतात. खरे गुरु कधी आपल्या भोवती स्वतःभोवती अडकवून नाही ठेवत, ते त्याला परमात्म्याशी जोडतात. बऱ्याच जणांच्या मनामध्ये नेहमी शंका असते, हे काय सवडच देत नाही तो. एक सेवा झाली रे झाली, की दुसरी सेवा आली म्हणून समजा. हेतू हा आहे, या कलियुगामध्ये कलियुग संपत आलंय, पाप हे अति झालंय. कलियुग संपत आलंय, पाप हे अति झालंय. काळ हा झालाय क्रूर रे मानवा, रे मानवा आता तरी जागा तू होणार रे मानवा, आता तरी जागा तू होणार. कलियुग संपत आलंय, पाप हे अति झालंय. काळ हा झालाय क्रूर रे मानवा, रे मानवा आता तरी जागा तू होणार रे मानवा, आता तरी जागा तू होणार रे मानवा, आता तरी जागा तू होणार. हे गुरूंचं काम आहे. गुरूंचं काम काय, तर हेच काम आहे. सद्गुरू शिष्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा तत्व जागृत करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. म्हणून संत कबीरांसमोर प्रश्न पडला की गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, बलहारी गुरु अपने गोविंद दियो बताय. कारण गुरु आणि गोविंद, गोविंद म्हणजे परमात्मा, दोघेही समोर असतील तर प्रथम कुणाच्या चरणी नमस्कार करावा. त्याच्यावर संत कबीरांनी सांगितलेलं आहे की मी प्रथम गुरु चरणावरच नतमस्तक होईल. का बरं? कारण गुरुनी मला गोविंदाची ओळख करून दिली. तेव्हा त्यांना मी नमस्कार करेन. याचा अर्थ असा नाही आहे की गुरु परमात्मापेक्षा मोठा आहे का, असा स्पर्धात्मक अर्थ त्याचा घेऊ नका. परमात्मा सर्वत्र आहे, पण त्याला पाहण्याची जी दृष्टी ती कोणी दिली? गुरुने दिली. म्हणून गुरु मोठे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. आपल्याला स्मृती ग्रंथांमध्ये सांगतात की गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. का म्हटलंय? तर परमात्मा सर्वत्र आहे, पण त्याला पाहण्याची दृष्टी जी आहे ते गुरु देतात. शास्त्र आपल्या समोर असतं, ग्रंथ आपल्या समोर असतात, पण याचा खरा अर्थ कोण उलगडून सांगतो? सद्गुरू सांगतात. आत्मा आपल्या अंतःकरणात आहे, पण देहबुद्धीच्या आवरणाच्या पलीकडे पाहायला कोण शिकवतात? सद्गुरू शिकवतात. आज गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा. आषाढ महिन्यातील ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते. ती आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. या दिवशी भगवान वेदव्यास यांनी ज्ञान कार्याचे, वेदव्यासांच्या ज्ञान कार्याचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. महर्षी वेदव्यास यांचं मूळ नाव आहे कृष्ण द्वैपायन. त्यांचं वर्ण कृष्णवर्णीय होते, म्हणजे सावळे होते ते, आणि दीपावर जन्म झाला म्हणजे बेटावर त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना द्वैपायन असं म्हणतात. आमची शास्त्र परंपरा अशी सांगते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद
अशा 4 भागामध्ये हे परमात्म्याचं ज्ञान त्यांनी व्यवस्थित वर्गीकरण केलं. म्हणून या कृष्ण द्वैपायन यांना वेद व्यास असं म्हटलं जातं. ही त्यांची पदवी आहे. जसं भगवान रामानंदाचार्यांनी जात पात पूछे ना कोई जो हरे को भजे वो हरि का होय असं सांगून भक्ती आंदोलन सुरू केलं आणि हिंदू धर्माला संघटित करण्याचं काम केलं. म्हणून त्यांना जगद्गुरू ही पदवी मिळाली. हिंदू जगताचे गुरु. त्यांनी बादशाह तुगलकला पण सांगून टाकलं, त्याला नमवला. कारण त्यावेळेला शेंडी वाढवणं आणि जानवं घालणं त्याच्यावर आतासारखा जीएसटी होता, त्यावेळी त्याला जिजिया कर म्हणायचे. उलटून टाकलं त्याने. म्हणून ते हिंदू जगाचे सनातन जगाचे सम्राट आहेत, जगद्गुरू आहेत, आचार्य आहेत. जो आमचा विशिष्ट अद्वैत सिद्धांत त्यांनी भक्ती आंदोलनामध्ये रूपांतरित केलं आणि त्यांनी ठणकावून सांगितलं सगळ्यांना, सर्व आचार्यांना सांगितलं आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सांगितलं की भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. एवढंच काय, परंतु आत्मज्ञान मिळवण्याचा अधिकार सुद्धा सर्व जीव मात्राला आहे. अर्थात बाकीचे भोग योनीतले असल्यामुळे ते फक्त भोगायचं आणि कर्म करण्याचा अधिकार नाही. म्हणून हा नरदेह कुठल्याही जातीचा पंथाचा धर्म. संत कबीर मुसलमान होते. भगवान रामानंदाचार्य हिंदू धर्माचे अनभिक्षित सम्राट, त्यांचे शिष्य संत कबीर हे मुसलमान धर्माचे होते. कोणी चर्मकार होते, कोणी न्हावी होते, कोणी शेतकरी होते, कोणी राजा होते. त्यांचे 12 शिष्य झाले. तेव्हा महर्षी वेदव्यासाने काय केलं की वेदांचं विशिष्ट पद्धतीनं वर्गीकरण केलं. जे ज्ञान होतं ते विशिष्ट पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं वर्गीकरण केलं. म्हणून त्यांना वेदव्यास असं म्हटलं जातं. व्यास हे परिमाण आहे. जसं किलोमीटर, लिटर, तसं सकाळी गुरुजींनी पूजेमध्ये सांगितलं बघा, कर्कटक घेतो आणि आपण कर्कटकाचं एक टोक इकडे घुसवतो आणि अशी गोल वर्तुळ काढतो. तर पूर्ण जे वर्तुळ होतं ते व्यास म्हणजे परिमाण आहे. त्या त्रिज्या, एक त्रिज्या विशिष्ट घेऊन एका विशिष्ट त्रिज्येचं गोल सर्कल फिरवलं की तो पूर्ण होतं व्यास. गणितामध्ये भूमितीमध्ये त्याला आपण व्यास म्हणतो. खगोलशास्त्रामध्ये त्याला परिघ, क्षितिज म्हणतो, परिघ म्हणतो. फक्त वेदव्यासाने वेदांचंच नाही विभाजन केलं, त्यांनी महाभारतासारखा इतिहास सांगितला. महाभारत नावाचा महान ग्रंथ सांगितला. त्यामुळे मानव जातीला तो मिळाल्यामुळे महाभारतामध्ये काय मिळालं? धर्म आणि अधर्म शिकवला त्यांनी. राजकारण, कुटुंब व्यवस्था, नीतिमत्ता, युद्ध, शांती, कर्तव्य, मोह, त्याग आणि भक्ती ही मानवी जीवनाची सर्व अंग वेदव्यासाने या महाभारतामध्ये सांगितलेले आहेत. या महाभारताला पंचम वेद सुद्धा गौरवण्यात आलेले, पंचम वेद सुद्धा म्हणतात. वेदांमधील गहन तत्वज्ञान सामान्य माणसाला कथा, संवाद आणि पात्रांच्या माध्यमातून समजावे म्हणून महर्षी व्यासाने या इतिहासाच्या, इतिहास कोणता इतिहास? तर महाभारत. या महाभारताच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना धर्म समजून सांगितला. याच महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, जे ज्ञान सांगितलं ती भगवद्गीता. म्हणून व्यासाने जे कुरुक्षेत्रावर प्रकट झाला तो दिव्य संवाद
तो या महाभारताच्या मुळे आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. महर्षी जे व्यास आहेत, ज्यांच्या नावाने आज पौर्णिमा साजरी केली जाते, हे महर्षी व्यास नुसतं वेदांचं वर्गीकरण, नुसता महाभारत इतिहास लिहूनच थांबले नाहीत, तर त्यांनी 18 पुराणांची सुद्धा रचना केली. परंपरेने मानले जाते की त्यांनी ब्रह्मसूत्रांच्या माध्यमातून वेदांत तत्वज्ञान सुद्धा सूत्रबद्ध सांगितलं. इतके ते विद्वान होते. भागवताच्या माध्यमातून त्याने आपल्याला भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचा अद्भुत संगम घडवला. म्हणून सनातन ज्ञान परंपरेमध्ये महर्षी व्यासांचं जे स्थान आहे ते अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आज आषाढी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा या दिवशी महर्षी व्यासांचं स्मरण करतो आपण, आणि त्यामुळे त्यांना त्या पौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतो. या वेदव्यासाने ज्ञानाचं संरक्षण केलं, म्हणून आपण त्या ज्ञानाचा आदर करण्यासाठी ही व्यास पौर्णिमा साजरी करतो. व्यासाने सत्य पुढील पिढींपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून आपल्याला आणि आपल्या मुलांना धर्मसंस्कार शिकवले. व्यासाने मानवी कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य अर्पण केले. म्हणून आज आपल्याला ज्ञानाचा काही भाग या समाज हितासाठी उपलब्ध झालेला आहे. कारण बरेचसे आपले ग्रंथ जे आहेत ते काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. ही व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा ही अमावस्येला का साजरी केली जात नाही, पौर्णिमेलाच का? मला वाटतं यामध्ये एक आध्यात्मिक संकेत आहे. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. बघा मी काय सांगतो ते की बऱ्याच जणांच्या मनामध्ये येईल की ही व्यास पौर्णिमा आपण अमावस्येला का नाही साजरी करत, पौर्णिमेलाच का साजरी करतो? तर मला वाटतं त्याच्यामध्ये हाच उद्देश असेल की चंद्राला जसा स्वतःचा प्रकाश नसतो, तो सूर्याचा प्रकाश ग्रहण करतो आणि त्या प्रकाशातील शीतलता पृथ्वीपर्यंत पाठवतो. तसंच सद्गुरू करतात. सद्गुरू सुद्धा परम सत्याचा प्रकाश स्वतः ऑब्झर्व करतात, खिचतात, आपल्यामध्ये उतरवतात आणि सोहम म्हणून सांगून टाकतात. आपल्या अंतःकरणामध्ये हे सोहम तत्व ग्रहण करतात आणि मग ते तत्व शिष्यापर्यंत पोचवतात. थोडक्यात सत्याचा प्रकाश अत्यंत प्रखर असतो, पण सद्गुरू शिष्याला त्याच्या पात्रतेनुसार सहज आणि करुणामय भाषेत तो पोचवत असतात. पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो कारण तो 16 कलांनी उगवलेला असतो. त्याप्रमाणे सद्गुरू हे पूर्ण असतात. जसे की त्यांच्याजवळ ज्ञान असतं, खोल ज्ञान असतं. गुरूंच्या जवळ येऊन बसलं की नंतर गुरूंच्या ज्ञानाची खोली कळते. त्यांच्यामध्ये करुणा असते, म्हणजे जीवमात्राबद्दलचं विशेष प्रेम. त्यांच्यामध्ये संयम असतो आणि त्यांच्यामध्ये कृपा सुद्धा जी असते ती परिपूर्ण असते. म्हणून बरेच जण बोलतात ना, स्वामी हा आपल्याला नावं काय काय ठेवायचा तरी सुद्धा तुम्ही त्याला जवळ करता. अरे बाबा, सद्गुरूचंच काम आहे. त्याच्याजवळ राव, रंक, गरीब, श्रीमंत, शत्रू, मित्र सर्व येणार. ज्याच्या दृष्टीमध्ये करुणामयी कृपा नाही आहे तो सद्गुरू असू शकत नाही. परंतु जसा चंद्र आकाशात उगवला
आणि आपल्या घराच्या खिडक्या आपण बंद करून घेतल्या तर चंद्राचा प्रकाश आपल्या घरात येणार आहे का? आपल्यापर्यंत पोहोचणार आहे का? तसे सद्गुरू आपल्याला उपलब्ध असले तरी शिष्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार, संशय, दुराग्रह आणि स्वार्थ जोपर्यंत आहे तोपर्यंत गुरुकृपेचा प्रकाश त्याच्या अंतःकरणात शिरणार नाही. गुरुकृपेमध्ये कमतरता नसते, लक्षात घ्या. तेच गुरु आहेत की ज्यांनी माझ्या जन्माचं कल्याण केलं. त्याच गुरूंचे अनेक चेले आहेत. ज्या गुरुने मला दगडाला शोधलं आणि आपल्या वैचारिक छिनीनं माझ्यावर घाव मारले आणि माझ्यातली सुंदर मूर्ती बनवली, त्या गुरूंचे अजूनही अनेक चेले आहेत. परंतु त्यांना तो गुरूंचा ज्ञानाचा प्रकाश अजून सुद्धा मिळवता आला नाही. पाऊस सर्वत्र पडतो, दगडावरही पडतो आणि सुपीक जमिनीवरही पडतो, पण दगडातून अंकुर फुटत नाहीत. सुपीक माती जी आहे ना त्यातून अंकुर फुटतो. दोष पावसाचा नाही. म्हणून गुरु सानिध्य मिळालंय तरी आपलं अंतःकरण आपण सुपीक बनवलं नाही तर काहीही उपयोग होणार नाही. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, आपलं अंतःकरण विनय, मी काय म्हणतोय बघा, विनय, श्रद्धा, सेवा आणि शुद्ध आचरण आणि गुरु आज्ञेचं पालन, या 5 गोष्टी ज्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतील त्यावेळी आपली जमीन सुपीक होणार आहे. काय सांगितलं मी? हे आपलं जे अंतःकरण आहे ना ते परमेश्वरमय होण्यासाठी आपल्या अंतःकरण रूपी मातीमध्ये विनय आला पाहिजे. विनय म्हणजे नम्रता, श्रद्धा असली पाहिजे, आपल्याला सेवा करण्याची वृत्ती असली पाहिजे, आपलं आचरण शुद्ध पाहिजे आणि गुरु आज्ञा पालन हे शिष्याच्या अंतरंगाची मशागत करतात. उपनिषद म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातला अंतःकरण स्पर्शी संवाद. हे गुरु शिष्य नातं उपनिषद कालामध्ये जास्त विकसित झालं. तरी उपनिषद म्हणजे काय? तर उपनिषद म्हणजे गुरूंच्या जवळ बसणे. आता जसे तुम्ही बसलेत ना की नाही बसलेत? अंतर आहे भरपूर, होय ना? मानलं तर काहीच नाही अंतर आहे. तुम्ही हे भौतिक अंतर मोजताय, पण ज्यांनी आपल्या जीवाचे कान केलेले आहेत त्याच्या मध्ये आणि गुरूंमध्ये अंतर काहीच नाही आहे. पण मग तो अगदी तिकडे अमृत कलश जवळ बसलेला भक्त आहे, त्याचे जर कान गुरूंकडे असतील तर अंतर 0 आहे. आणि इथे डी झोन मध्ये बसलेले आहेत, परंतु कधी एकदा सोडतायत, भरपूर वाजले, कळत नाही आहे किती सोडणार ते, तर अंतर खूप आहे. देहानं गुरुजवळ आणि मनानं विषय आणि वासनांजवळ. विषय काय? वाजले किती, काल आलोय, अंगावर कपडे भिजलेले आहेत, उद्या परत ऑफिसला जायचं आहे, असे मनामध्ये जर विषय असतील तर देहानं गुरूंजवळ आणि मनाने विषयांजवळ आपण राहिलो काही उपयोगाचं नाही. आणि ह्या वाऱ्या किती केल्यात तरी सुद्धा काहीच उपयोगाचं नाही. म्हणून शिष्य कसा असला पाहिजे? त्याच्याजवळ जिज्ञासा असली पाहिजे. काय बोलतायत,
विनय असला पाहिजे आणि ग्रहणशीलता ज्यांच्या विचारामध्ये आहे तोच शिष्य खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी आलाय असं मला वाटतं. बाप्पा प्रवचन करायचे आणि प्रवचनामध्ये असे काही चिमटे काढायचे. मी म्हणायचो हे मलाच बोललेत, माझा आणि काय त्या गोष्टीचा संबंध नसायचा. पण मी काय म्हणायचो, हे मला बोललेत, माझ्यामध्ये तशी काहीतरी चूक असणार. आपण काय म्हणतो, मला नाही ते शौच गुरुजी नाही तो विषय माझा, मी असं वागतच नाही. ते नितीन पाटील आहेत ना, लक्ष देत नाहीत, त्यांच्यासाठी बोलले, माझ्यासाठी नाही बोलले. आम्ही जे घडलो ना त्याचं मुख्य कारण हेच आहे. आम्ही अनेक वेळा बोलतो बाप्पानी गाढव म्हणाले, मी असणार नक्की गाढव. म्हणून गाढव म्हणजे माझ्यामध्ये जे दुर्गुण आहेत गाढवासारखे त्याला बोलले असतील गाढव. तुम्ही गाढव म्हटलं की काय करता, फक्त देह बघता. सकाळी बघितलं का, एक कुत्र जाऊन तिथे पूजा करत होते. बरेच जण आले, अगदी शिरा ताणत ताणत आले आणि त्याला बिस्किट घालण्याचा प्रयत्न केला, हाकलून घालण्याचा प्रयत्न केला, तो जात नव्हता. मी वरून शेवटी सांगितलं, अरे गप ना बाबा, त्याला पूजा करू दे, तुझं काय बिघडतंय, तू मोठा शांतीदूत आहेस, त्यात तुझे हात असे काय जोडले जात नाहीत की तुला बसायला वेळ नाही आहे गुरूंची पूजा करायला. गप ना, तो करू दे ना पूजा. कारण तुम्ही त्याच्या शरीराकडे बघितलं, त्याच्यातील आत्मा जो आहे तो नाही पाहिला. अध्यात्मामध्ये ना सत्य महत्वाचं आहे. तुमच्यामध्ये खरेपणा असला पाहिजे तर तुम्ही मोक्षापर्यंत जाता. बऱ्याच जणांना असं वाटतं, बरेच जण मला बोलून दाखवतात, स्वामी सगळं कसं काय सांगता तुम्ही, असं नाही बोललं पाहिजे ना, तुम्ही स्वतःला असं काम समजून घेता, का बोलता. अरे रिअल फॅक्ट सांगितली बाबा. जर गुरुनी मला गाढव म्हटलं तर मी गाढव असणार, गुरु मला दगड बोलले तर मी दगड असणार. आता दगड नावाची वस्तू तुम्ही बघताय, त्याला मी काय करू. तेव्हा अध्यात्मामध्ये सत्य असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. छांदोग्य उपनिषदामध्ये ही कथा आलेली आहे. एक सत्यकाम नावाचा शिष्य, आता छांदोग्य उपनिषद म्हणजे तो काळ आहे, वेदांच्या नंतरचा उपनिषदांचा काळ आहे. आणि त्यामुळे त्यावेळचे जे शिष्य गुरूंकडे शिकायला जायचे, तेव्हा सत्यकाम नावाचा शिष्य गुरुकुलात गेला. त्याला ज्ञान मिळवायचं होतं म्हणून तो गुरु गौतम ऋषींकडे गेला आणि गौतमानं त्याने सांगितलं की मला आताच्या भाषेत ॲडमिशन द्या, आताच्या भाषेत. त्या गौतम ऋषींनी त्याला विचारलं की तुझं गोत्र काय. परत आईकडे आला आणि आईला विचारलं की आई माझं गोत्र काय. तर ती म्हणाली, बाळा मी तरुणपणी अनेक ठिकाणी सेवा केली, त्यामुळे तुझे गोत्र काय हे माहीत नाही, तू एवढंच सांग गुरुंना जाऊन, मी जबालाचा पुत्र आहे. सत्यकाम परत गुरूंजवळ गेला, गौतम ऋषींकडे गेला आणि त्याने सांगितलं की माझं गोत्र मला माहिती नाही आहे, मी जबालेचा पुत्र आहे. तो सत्य बोलल्यामुळे गुरु गौतम ऋषी जे आहे त्यांनी सांगितलं तू ब्रह्मविद्येस पात्र आहेस. या दृष्टांतातून आपण काय शिकायचं आहे की अध्यात्मामध्ये सत्याला फार महत्व आहे. इकडची तिकडे, तिकडची इकडे, आणि आपण किती विद्वान आणि किती हुशार यामध्येच गटांगळ्या खातोय. म्हणून वारी वारी हो गुरूंची सारखी जी करावी लागते त्याचं कारण तेच. कारण आपण असं दाखवतो की माझ्यासारखा कोणी हुशार नाही, अरे बोलण्यात ऐकणार नाही मी, अध्यात्मात चालत नाही ते. अध्यात्मामध्ये चालत नाही, अध्यात्मामध्ये सत्य. म्हणून आपल्या देशाचं बघा ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते. सत्य जे आहे
हेच अध्यात्माला उच्च पातळीवर घेऊन जात असते. म्हणून सर्व भक्तांनी लक्षात ठेवायचे की गुरूंपासून काहीही लपवू नका. जगापासून चुका लपवता येतील, पण आपल्या अंतःकरणापासून आणि गुरुतत्वापासून कुठलीच गोष्ट लपवता येणार नाही. कारण गुरु कुठे आहेत? आपल्या अंतःकरणातच आहेत. देव आहे हृदयात, त्या तिथून काही लपवता येत नाही. आपल्याला वाटतं की आपण खोटं बोललो की स्वामींना कळलेलंच नाही आहे. आम्ही पण म्हणतो ठीक आहे, मनोरंजन करतो, ठीक आहे, स्वतःच्या मनाचं मनोरंजन करतोय ते ठीक आहे. तेव्हा जो माणूस प्रामाणिकपणे आपल्या चुका कबूल करतो आणि सुधारण्याची गुरुनी सांगितल्यानंतर सुरुवात करतो, जो स्वतःच्या दोषावर पांघरून घालत नाही, त्याचाच आध्यात्मिक प्रवास सुरू राहतो. आणि जो स्वतःच्या चुकांवर पांघरून घालतो त्याचा आध्यात्मिक जगतात असल्याचा त्याला आभास होतो, पण तो खरा प्रवास नसतो. मी काय म्हटलं कळलं का? की जो भक्त आपल्या चुका ज्या आहेत त्यांचं समर्थन करतो, वेगवेगळ्या प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. मी आलोच असतो गुरुपौर्णिमेला, पण काय झालं, मला ते अमुक झालं म्हणून मी तमुक केलं, हे नगडं समर्थन करतो. अशा व्यक्ती, म्हणजे एक उदाहरण दिलं, अशा व्यक्ती अध्यात्माचा प्रवास थांबवलेला असतो त्यांचा. आणि तो फक्त मी अध्यात्मात आहे, माझ्या गळ्यात माळ आहे, मी शिष्य आहे. अहो हे बघा माझ्या खिशात सद्गुरु कवच, ते मकरंद अनाथपुरेंचा एक पिक्चर आहे माहिती ना साहेब, मी तुमचाच आहे ना काहीतरी, त्या पिक्चरचं नाव गल्लीत गोंद. हां, आता कळलं सगळ्यांना. त्यामध्ये मकरंद अनासपुरेंच्या खिशामध्ये बरेच जणांचे फोटो असतात. जो राजकीय पक्षाचा माणूस येईल त्याला दाखव, साहेब हे बघा हे माझं आहे, तुम्ही हृदयात आहात. तसं ज्यांनी गळ्यात माळा घातलेत आणि आपल्या असत्य गोष्टींवर पांघरून घालून खुलासे देत बसलाय, त्याने समजून जायचं की आपण आभास निर्माण करतोय की मी अध्यात्मात आहे. जाऊ द्या, भगवान श्रीकृष्ण सुद्धा गुरुकुलामध्ये गेले, गुरूंकडे गेले आणि सांदीपन आश्रमामध्ये जाऊन तिथले गुरुकुलातले नियम पाळले. ते स्वतः भगवंत होते तरी सुद्धा सरपण गोळा करायला जायचे. गुरूंची गाई वासरं त्यांनी राखली. एवढंच काय की ज्या वेळेला ते शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणार, त्या गुरुमातेची आज्ञाप्रमाण मानून त्यांचा गुरूंचा जो मृत पुत्र होता तो सुद्धा त्याने आणून दिला. ते असं नाही म्हणाले की मी एक राजा आहे, एवढं काय तर मी भगवान आहे. गुरु वाक्य मंत्र मूल्यम. तेव्हा हे जे ज्ञान आहे, हे आत्मज्ञान मिळवायचं असेल तर आपल्यामध्ये विनय हवा आहे. ज्ञान कधीच वाद घालत नाही. जो भक्त ज्ञानी आहे तो कधी वादविवाद घालत बसत नाही, तो आपलं नगडं समर्थन कधी करत नाही, कारण त्याच्या बुद्धीला विनयाची जोड असते. जे समर्थन करतात, नगडं समर्थन करतात, त्यांनी समजून जायचं त्यांच्यामध्ये विनय नाही आहे. अशी ही परंपरा, गुरु शिष्य परंपरा भगवान रामानंदाचार्यांनी आंदोलनामध्ये रूपांतरित केली आणि अनेक संप्रदाय तयार झाले. अगदी भगवान रामानंदाचार्य 13व्या-14व्या शतकामध्ये, म्हणजे वेदकालीन चाललेली परंपरा 13व्या-14व्या शतकापर्यंत तिचं रूपांतर भक्तीमध्ये झालं. ठिकठिकाणी वेगवेगळे संप्रदाय निर्माण झाले आणि देवाला समर्पण करण्यासाठी रामानंदाचार्यांनी हे जे वेदतुल्य गहन असं जे ज्ञान होतं
की सत्य, विनय, क्षमा, करुणा ही जर त्या माणसामध्ये यायला पाहिजे असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे असं सांगून सगळ्यांना त्याचा अधिकार आहे हे सांगून सगळ्यांना अधिकार देऊन हे भक्ती आंदोलन सर्वत्र पसरवलं. म्हणून ही गुरु परंपरा आज आपल्या भारतामध्ये दिसते. कारण अनेक संप्रदाय त्यानंतर तयार झाले. वारकरी संप्रदाय असेल, हरे राम हरे कृष्ण संप्रदाय असेल, विष्णू संप्रदाय असेल, निंबार्काचार्य संप्रदाय असेल, रामावर्त संप्रदाय असेल, असे अनेक संप्रदाय त्यामुळे तयार झाले. आणि ही गुरु शिष्य परंपरा या अशा प्रकारे चालत 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 आपल्यापर्यंत आले. गुरु ही कसे आहेत बघा, शक्ती कशी आहे ती बघा. एकच सूर्य असतो, त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये बर्फ वितळतो. बघा मी काय म्हणतोय, गुरु कसे आहेत तर गुरु म्हणजे सूर्य आहे. त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये बर्फ वितळतो आणि त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये चिखल कठीण होतो. सूर्य एकच आहे. परिणाम हा त्या वस्तूच्या स्वभावावर अवलंबून असतो. त्यामुळे आजचा हा एक उपदेश एखाद्या भक्ताचं जीवन बदलेल मी म्हणणार होतो आणि दुसरे टाळ्या वाजवतील, परंतु भयंकर धीर गंभीर झालेला आहात तुम्ही. कारण तुम्ही म्हणताय की स्वामीजी आम्हाला भयंकर चिमटे काढताय. कारण हा जो बोध आहे हा त्याचा अर्थ समजून आपल्या अंतःकरणात उतरवला पाहिजे. गुरूंचं काम आहे आरशासारखं. आरसा नेहमी चेहऱ्यावरचे डाग दाखवतो. चेहऱ्यावरचे तो डाग दाखवतो म्हणून कोणी आरशासमोर येत नाही का? आरशावर कोणी रागवतो का? तसे गुरु आपले दोष दाखवतात, त्यावेळी आपला अहंकार दुखावतो. जो माणूस गुरूंच्या या सुधारणेला अपमान समजतो तो शिष्य कधीच पात्र ठरत नाही. आणि जो शिष्य त्या गोष्टीला कृपा समजतो की गुरुनी माझे दोष काढले, त्याला कृपा समजतो, तो प्रगती करतो. शिल्पकार दगडावर चिनीचे घाव घालतो. जर दगडाला वाटले की माझ्यावर अन्याय आहे, त्याची मूर्ती होईल का? शिल्पकाराला एवढंच माहिती असतं या दगडात मूर्ती दडलेली आहे. आणि सद्गुरूंना एवढंच माहिती असतं हे सगळे जे बसलेले आहेत त्यांची योग्यता फार उच्च आहे, गुरूंवर प्रचंड प्रेम आहे, परंतु थोडेसे जे दुर्गुण आहेत ते वैचारिक छिनी मारून काढून टाकले पाहिजेत. कारण ज्यावेळी तुम्ही माझ्यापेक्षाही मोठे व्हाल ज्ञानानं, त्यावेळी खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा साजरी झाली. गुरूंची कठोरता द्वेषातून नसते, ती शिष्याच्या कल्याणासाठी असते. आई मुलाला औषध देते, कडू असतं, पण मुलाचा तो आजार बरा करण्यासाठी असते. म्हणून सद्गुरू मिळणं अत्यंत आवश्यक आहे. पण सद्गुरूंच्या ज्ञानासाठी पात्र शिष्य होणं हे अधिक महत्वाचं आहे. तेव्हा सद्गुरूंना नुसता प्रणिपात केला. प्रणिपात केला म्हणजे काय? आज गुरुपौर्णिमेला सकाळी 8 वाजल्यापासून पाऊस पडतोय तरी हटलो नाही, पूजा केली, आपण शरीर झुकवलं, पण आपल्यातला अहंकार आपण झुकवला का?
नमस्कार करताना अनेकदा आपलं मस्त खाली असतं, पण मनामध्ये माझंच बरोबर आहे, माझंच बरोबर आहे असं जे चालू असतं, त्यामुळे तो नमस्कार, तो प्रणिपात होऊ शकत नाही. प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. म्हणजे वंदन केलं, पण वंदन करताना आपलं मन अहंकारयुक्त असेल तर त्या प्रणिपाताची किंमत शून्य. दुसरा प्रकार आहे परिप्रश्न. म्हणजे प्रामाणिकपणाने गुरुंना योग्य प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांची परीक्षा घेण्यासाठी नाही, वाद जिंकण्यासाठी नाही, किंवा स्वतःची विद्वत्ता दाखवण्यासाठी प्रश्न विचारायचे नसतात गुरुंना. मला समजलं पाहिजे. आध्यात्मिक शाळेमध्ये काही जणांचे प्रश्न जे असतात की आपण किती विद्वान आहोत त्यासाठी विचारतात, ते गुरुच आहेत. शिष्यानं 52 काट्या फिरवल्या, त्याला शिकवलेला, की गुरु 53वी काठी काढणारच, कारण ते गुरुच आहेत. पण परिप्रश्न असा असला पाहिजे की मला समजलं पाहिजे आणि माझं जीवन बदललं पाहिजे. यासाठी गुरुंना प्रश्न विचारलेच पाहिजे. तिसरा प्रकार आहे सेवा. गुरूंच्या देहाभोवती फिरलो, गुरूंची अगदी जवळची सेवा केली, निजी सेवा केली, त्यांचे कपडे समजा इस्त्री करून दिले, त्यांना आंघोळीला पाणी दिलं, त्यांना भोजन करून दिलं, म्हणजे सेवा होत नाही. तर गुरूंचा लोककल्याणकारी संकल्प स्वतःच्या आचरणातून पुढे नेणं ही खरी सेवा आहे. सेवा कोणती आहे? तर सेवा तीच आहे की गुरु जे आहेत यांचा संकल्प काय? तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. हा संकल्प आपल्या स्वतःच्या आचरणात आणून तो पुढे ज्यावेळी घेऊन जाऊ, ती खरी सर्वोच्च सेवा. मी कधी गुरुदक्षिणा घेत नाही. का घेत नाही? कारण मला असली तुमच्या पैसे अडक्याची गुरुदक्षिणा नको आहे. भुकेलेला अन्न द्या, दुःखी माणसाला आधार द्या, रक्ताची गरज असलेल्या रुग्णाला मदत करा, व्यसनाधीन झालेल्या माणसाला सन्मार्ग दाखवा, वृक्ष लावा. आज जीवन साखळी सगळी संपून गेलेले आहे, पशु पक्षी नष्ट झालेले आहेत, त्यांना पुन्हा जीवदान द्या, पर्यावरणाचं रक्षण करा, समाजामध्ये प्रेम आणि सदाचार वाढवा. हे गुरु कार्य आहे, हे गुरु कार्य आहे. गुरूंच्या समोर आलो की इतका नम्र, बाप रे बाप रे, म्हणजे अगदी 90 डिग्रीमध्ये काटकोन होतो. तशा प्रकारे बरेच जण असतात, पण घरी गेल्यावर अहंकारी. हे शिष्यत्व नाही. आश्रमामध्ये सेवा करायची आणि बाहेर व्यवहारात लोकांची फसवणूक करायची, तो शिष्य नाही. कपाळावर गंध लावायचा आणि मनामध्ये द्वेष ठेवायचा, तो कधी शिष्य होऊ शकत नाही. मुखामध्ये गुरुनाम घ्यायचं आणि कृतीमध्ये गुरुवचनाचा अपमान करायचा, तो कधीच शिष्य होणार नाही. खरा शिष्य तोच की ज्याच्या वर्तनातून गुरूंचे संस्कार दिसतात, तो खरा शिष्य. फूल असतं ना, त्या फुलाला आपण दोऱ्यामध्ये ओवतो, त्या दोऱ्याला फुलाचा सुगंध येत असतो. त्याप्रमाणे गुरूंच्या सानिध्यात राहून आपल्या स्वभावात जर प्रेम, संयम, सत्य, सेवा निर्माण झाली तर खऱ्या अर्थानं आपण शिष्य. जी गुरु आज्ञा असते, आम्हाला काय जमणार आहे, काय शक्य आहे का? स्वामी काय पण आज्ञा करतात. गुरु आज्ञा कधीच आपल्या जीवनाला विस्कळीत नाही करत,
तर योग्य दिशेकडे ती घेऊन जात असते, आपल्याला फक्त माहिती नसतं. गुरु आपल्या जीवनाला एक काठ निर्माण करतात आज्ञा देऊन. नदीला जसे 2 काठ असतात, नदीला काठच नसते तर ती सैरावैरा कुठे पण जाते. तसं धर्म आणि गुरु आज्ञेचे काठ त्या शिष्याच्या जीवनाला जर नसतील तर त्याचं जीवन सुद्धा महापुरासारखं होईल. नदीच्या पात्रामध्ये ज्यावेळी पाणी 2 काठांच्या आतमध्ये वाहत असतं तोपर्यंत ती असते, आणि 2 काठ ओलांडून ज्यावेळी पाणी वाहू लागतं तर तिला माता म्हणत नाही. तसा शिष्य जो आहे, ह्या शिष्यामध्ये धर्म आणि गुरु आज्ञेचे पालन. ह्या धर्म म्हणजे हिंदू मुसलमान हा नव्हे धर्म, आपले अनेक धर्म आहेत, ते ज्याच्यामध्ये आहेत. आणि गुरु आज्ञा आहे, हे 2 काठ जोपर्यंत त्या शिष्याच्या रक्तातून वाहत आहेत, मनातून, काया वाचा वाणीतून ते वाहत आहेत, तोपर्यंत तो शिष्य आहे असं समजायला हरकत नाही. मला जे वाटेल ते मी करेन, ही स्वरवृत्ती आपल्यातली शक्ती विखुरते. म्हणून शिष्याने गुरूंची आज्ञा समजून जे काय आचरण असेल ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. गुरु एखादी सेवा सांगतात, त्यामध्ये शिष्याचा अहंकार कमी करायचा असतो, त्याच्या शिस्त निर्माण व्हावी आणि त्याच्या हातून लोककल्याणकारी कार्य घडावीत असा उद्देश असतो. आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मी तुम्हाला सांगतो की गुरुवचनाचा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये जर उतरला पाहिजे तर गुरुचरणी नतमस्तक व्हा, गुरूंची कृपा मागा आणि त्या कृपेसाठी आपलं जीवन पात्र बनवा. गुरूंचं नाव घ्या, पण आपल्या वर्तनाने त्या नावाचा गौरव झाला पाहिजे. मी काय सांगितलं? गुरूंचं नाव घ्या, पण त्या नावाने म्हणजे आपल्या वर्तनाने त्या नावाचा गौरव झाला पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये एकच भाव असला पाहिजे की हे गुरुदेव, हा देह तुमचा आहे, ही बुद्धी तुमची आहे, हे सामर्थ्य तुमचं आहे, माझ्याकडून जे काही चांगलं घडेल ते आपल्या कृपेनेच घडेल. माझ्या दोषांचं मला दररोज दर्शन घडवा, माझ्यामधले जे दोष आहेत ते सोडण्याचं सामर्थ्य द्या. माझ्या जीवनाचा उपयोग केवळ माझ्यासाठी न राहता धर्म, समाज, राष्ट्र आणि मानवतेच्या कल्याणासाठी होऊ द्या, अशी शरणागती स्वीकारा. त्यावेळी गुरुपौर्णिमा होते. त्यावेळी गुरुपौर्णिमा संपन्न होणार आणि मग आपल्या मनामध्ये एकच तगमग उठणार. ती ऐकूया या अभंगातून. तुझी स्मृती होता देवा. तुझी स्मृती होता देवा ये तेरे भरून, तुझी स्मृती होता देवा ये तेरे भरून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून. तुझी स्मृती होता देवा ये तेरे भरून, तुझी स्मृती होता देवा ये तेरे भरून, नित्य
नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून तुझी स्मृती होता देवा येते रे भरून तुझी स्मृती होता देवा येते रे भरून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून गणगोत सारे द्यावे रे सोडून 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 वाटे माता पिता नसे आप्त इष्ट कोण वाटे माता पिता नसे आप्त इष्ट कोण वाटे माता पिता नसे आपले इष्ट कोण वाटे माता पिता नसे आपले इष्ट कोण तुझ्या विण दयाळा कोण नसे महान तुझ्या विण दयाळा कोण नसे महान नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून कुणाचे दुःख धरून कुणाचे हे सुख कुणाचे दुःख धरून कुणाचे सुख कुणाचे दुःख धरून कुणाचे सुख कुणाचे दुःख धरून कुणाचे सुख ममता कुणाची मनी कुणाची रे माया ममता कुणाची मनी कुणाची रे माया ममता कुणाची मणी कुणाची रे माया ममता कुणाची मणी कुणाची रे माया तुझ विण प्रभू असे जग शून्यमय तुझ विण प्रभू असे जग शून्यमय नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून ओखटा प्रपंच लटकी नाती ओखटा प्रपंच लटकी नाती ओखटा प्रपंच लटकी नाती ओखटा प्रपंच लटकी नाती लटकारी वाज ही नहीं रीती 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 तुझ्या ठाई देवा विश्वाची उत्पत्ती तुझ्या ठाई देवा विश्वाची उत्पत्ती नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या
शेगावीच्या गजानना तूच माय बाप शेगावीच्या गजानना तूच माय बाप शेगावीच्या गजानना तुझ माय बाप शेगावीच्या गजानना तुझ माय बाप शेगावीच्या गजानना शेगावीच्या गजानना शेगावीच्या गजानना तूच माय बाप शेगावीच्या गजानना तूच माय बाप शेगावीच्या गजानना तुझ माय बाप शेगावीच्या गजानना तुझ माय बाप म्हणे हा तुझा नरेंद्र मज तुझा ध्यास 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 जे जे काही माझे आहेस तू सर्वस्व जे जे काही माझे आहेस तू सर्वस्व नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून राहावे बसून राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून अशी ज्यावेळी शिष्याच्या अंतकरणामध्ये शरणागती निर्माण होते त्यावेळी तुमेव माता तुमेव माता च पिताच तुमेव बंधू सखा तुमेव विद्या द्रवणं तुमेव सर्व मम देव देव. हे गुरुराय तू माझी माता आहेस तू माझा पिताही आहेस एवढंच काय माझा बंधू सखा तूच आहेस तू माझं ज्ञान आहेस तू माझं धन आहेस हे देवादी देवा तू माझं सर्वस्व आहेस. अशा प्रकारे ज्यावेळेला शिष्य शरणागत होतो त्यावेळी त्याच्यामध्ये पूर्णत्व येतं. शिष्याला शरणागतीशिवाय शिष्य कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. यासाठी शिष्याच्या मनात त्या गुरूंबद्दल श्रद्धा टिकावी लागते. श्रद्धेशिवाय साधना टिकणारच नाही आणि मग बहाणे करणार. मी करणार होतो जॉब पण समजून घ्या मला काय म्हणायचं होतं. नाही का मी करणारच होतो जॉब पण काय झालं बोला कोणच बोलत नाही. वेळ नाहीये. काय झालंय की माझ्यापाशी वेळ नाही आहे. नाही मी नक्की दररोज करणारच. हे असं का होतंय तर आपली श्रद्धा कमी पडते. श्रद्धेशिवाय साधना टिकणार नाही आणि साधनेशिवाय
शरणागती येणारच नाही. आणि जोपर्यंत शरणागती नाही तोपर्यंत गुरुकृपा नाही. हा शरणागती जो शब्द आहे ना आपल्या संप्रदायामध्ये, हा वारंवार बोलला जातो, वारंवार त्याचा उच्चार केला जातो. त्याचा खरा अर्थ आपण कधी समजून घेतलाच नाही. काहींना असं वाटतं की संकट आलं की देवासमोर हात जोडले म्हणजे शरणागती आहे. देवा मला बरं कर, मी आलो ना देवाला शरण. काहींना असं वाटतं की स्वतःचे प्रयत्न सोडून द्यायचे आणि सर्व देवावर भार टाकायचा, तूच बघणार म्हणजे शरणागती नाही. काहींना वाटतं बुद्धी वापरायचीच नाही, कशाला प्रश्न विचारत बसायचे, कशाला सांगत बसायचं, जे काही घडेल ना ते मुकाट्यानं सहन करत बसायचं. आपण त्याला शरण आलो ना तो काहीतरी बघेल. ही सुद्धा शरणागती नाही आहे. शरणागती या शब्दाचा अर्थ शरण आणि आगती. शरण आगती म्हणजे शरणागती. शरण म्हणजे काय? आश्रय घेणं. शरण म्हणजे आश्रय घेणं. आणि आगती म्हणजे त्या आश्रयाकडे पूर्ण विश्वासानं जाणं, की ज्याचा मी आश्रय घेतोय तो माझं कधीच अकल्याण करणार नाही, ही गॅरंटी आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि अशी शरणागती स्वीकारली पाहिजे. मग कुणाची तरी शरणागती स्वीकारली, गटांगळे खाणारच. जो निर्लेप आहे, जो निरीच्छ आहे, जो निर्भय आहे, असं कोण आहे? फक्त फक्त आणि फक्त सद्गुरू आहे. त्यांना शरण गेलं पाहिजे. तुम्ही नातेवाईकांना शरण गेलात, ते निर्भय झालेले नाहीत. आणि कोणीतरी तुमचा पाठलाग करतोय, तुम्ही त्याच्या घरी लपलेले आहात, त्याने येऊन त्या नातेवाईकांच्या डोक्यावर बंदूक ठेवली, तर आपला जीव वाचवण्यासाठी तुम्हाला ते देऊन टाकणार. मी काय म्हटलं म्हणून बघा, जो निर्भय आहे, जो निरीच्छ आहे, जो निस्पृह आहे, अशांना शरण जा. अशांची शरणागती स्वीकारली पाहिजे. आणि ही शरणागती स्वीकारण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्यामध्ये हवेत? तर आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी, आपल्यातील भावना, आपण करतो ती कर्म आणि त्या कर्माची जी फळं असतात, यांचा स्वामित्व भाव जो आपल्याकडे असतो तो सोडायचा आणि शरण जायचं. शरणागती म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे ते विसरायचं. माझं अस्तित्व परमात्म्याशी जोडलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. बघा, ज्यावेळी लाटा समुद्राला शरण जातात, त्या लाट समुद्रापासून कधी वेगळी करता येत नाही, तिची ओळख राहत नाही, पण लाट नष्ट झालेली नसते. तसे शरण गेलेली जी व्यक्ती असते ती संपत नाही. तिच्यातलं काय संपलेलं असतो? अहंकार. मी बाप्पांना शरण गेलो, मी संपलोय कुठे? बाप्पातले सगळे गुण माझ्यामध्ये आले आणि मी पात्र झालो. मगाच्या पहिल्या भागामध्ये मी सांगितलं, शिष्यानं पात्र झालं पाहिजे गुरूंची कृपा स्वीकारण्यासाठी. आज मगाशी दुपारी जो बाप्पांचा प्रसाद आपण त्याचं विमोचन केलं, तो बाप्पांचा प्रसाद होता, माझा नाही.
बाप्पानी तो सनातन पंथ शास्त्र माझ्याकडून करवून घेतलं. मी फक्त पात्र आहे, त्या पात्रात त्यांनी ते ठेवलं. तुम्ही तो ग्रंथ वाचलात की तुम्हाला नक्की लक्षात येईल की बाप रे, त्याच्यामध्ये काय अभ्यास आहे. का तर शरणागताचं रक्षण तो नेहमी करत असतो. म्हणून आपल्यातला अहंकार गुरूंच्या शरणागतीमध्ये विरघळला पाहिजे. आपलं जीवन विश्व कल्याणासाठी त्या व्यापक प्रवाहाशी आपल्याला जोडायचं आहे. शरणागती म्हणजे हरणे नाही, लक्षात घ्या. व्यावहारिक भाषेत ठीक आहे, माणूस व्यावहारिक जगतामध्ये जगत असताना एखाद्या युद्धात हरतो, तर एक पक्ष दुसऱ्या पक्षाला शरण जातो, त्याला तुम्ही पराभव समजता. अध्यात्मामध्ये शरणागती हा जो शब्द आहे, तो शब्द आपल्यातली दुर्बलता घालवतो. आणि सद्गुरूंना आपण ज्यावेळी शरण जातो त्यावेळेला आपल्यातला हा अहंकार